सध्या राज्यभरात सगळीकडे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यानची मैदानी चाचणी सुरू आहे। या चाचणी दरम्यान आतापर्यंत 3 तरुणांना जीव गमवावा लागलाय। पहिली घटना बीड जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी दीपक वाव्हळ या तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू झालाय। दीपक 26 वर्षांचा होता। कडक ऊन आणि उकाड्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। घटना दुसरी छत्रपती संभाजीनगरमधील इथं पोलीस भरतीची 1600 मीटरची फिजिकल टेस्ट सुरू होती। या दरम्यान सांगली जिल्ह्याचा संग्राम शिंदे हा 23 वर्षाचा तरुण अचानक जमिनीवर कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। तिसरी घटना बुलढाण्याची आहे। अक्षय मुंबईत पोलिसात भरती व्हायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत पोहोचला। मैदानी चाचणीत त्यानं 1600 मीटरचं अंतर पूर्ण केलं, मात्र त्यानंतर काही वेळातच अक्षयला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झाला। मैदानी चाचणी देण्यासाठी गेलेल्या तरुणांनी या चाचणी दरम्यान नेमकी काय काळजी घ्यायला हवी? पोलीस भरती प्रक्रियेदरम्यानचे हे मृत्यू थांबवता येतील का? समजून घेऊया आपण सविस्तरपणे। तरुणांनी काय काळजी घ्यावी? तर ग्रामीण भागात 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुणांचा कल हा पोलीस भरतीकडे असतो। पोलीस भरतीच्या तयारीसाठी तालुका पातळीवर जागोजागी अकॅडमी सुरू झाल्याचं दिसून येतात। सकाळी वर्कआउट, दिवसभर अभ्यास आणि संध्याकाळी पुन्हा मैदानावर सराव असे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांचा दिनक्रम असतो। पोलीस भरतीसाठी हे तरुण जीवतोड तयारी करतात, पण भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यूसारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? तर हृदयरोग तज्ञ सांगतात की अतिपरिश्रमामुळे हृदयावर ताण पडून अशा प्रकारे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याआधी उमेदवारांनी काही प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे, जसं की हिमोग्लोबिन लेवल, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके आणि ECG इत्यादी। उन्हामध्ये बराच वेळ उभा राहिल्यामुळे किंवा धावल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो। त्याचप्रमाणे शरीरातील इलेक्ट्रॉलची पातळी देखील खालावते। या सर्व गोष्टींचा हृदयावर विपरीत परिणाम होऊन BP कमी होणं आणि हृदयविकाराचा झटका येणं याचा धोका वाढतो। ज्या दिवशी धावण्याची स्पर्धा असते त्या दिवशी शरीरातील पाण्याची पातळी म्हणजे हायड्रेशन नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे। स्पर्धेत सहभागी व्हायच्या दिवशी सकाळी तरुण हलकासा नाश्ता करू शकतात। सोबत एक ORS किंवा ग्लुकोज ड्रिंक सोबत घेऊन आवश्यक तेव्हा त्याचं सेवन करू शकतात। पोलीस भरतीसाठी काही हजार जागा रिक्त असतात, तर त्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ही काही लाखोंमध्ये असते। अशा स्थितीत मैदानी चाचणी सकाळी घेतल्यास तरुणांना फायदा होऊ शकतो। सकाळी 5 ते 10 आणि उर्वरित तरुणांची चाचणी दुपारी 4 ते 7:30 अशा काळात घेतल्यास तरुणांना त्याचा फायदा होऊ शकतो, असं पोलीस भरतीसाठी आलेले तरुण सांगतात। पोलीस भरती प्रक्रियेत झालेले तरुणांचे मृत्यू हे भरती प्रक्रियेदरम्यानच्या सरकारी गैरव्यवस्थापनाचे बळी आहेत असं म्हणता येणार नाही, असं मत माजी IPS अधिकारी शिरीष इनामदार मांडतायत। पण सकाळच्या लवकरच्या तासातच धावण्याची स्पर्धा व्हायला पाहिजे असंही ते सांगतात। शिरीष इनामदार सांगतात की पोलीस भरतीसाठी एकूण इच्छुकांची संख्या पाहता रांग लागणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामुळे उमेदवारांनी स्वतःहून खाण्यापिण्यासंबंधीची काळजी घेतली पाहिजे। मुळात पोलीस भरतीसाठी येणारी मुलं ही ज्या वर्गातून येतात त्यांची भरती आधी संपूर्ण आरोग्य तपासणी होते का? तर नाही। ही तपासणी झाली आणि त्यांना हृदयाशी संबंधित किंवा इतर आजार असले तर त्याचं आधीच निदान होऊ शकतं आणि त्यावर उपाय होऊ शकतो। पण ही आरोग्य तपासणी या लोकांच्या आर्थिक आवाक्यात आहे का? हा खरा प्रश्न आहे। ही तपासणी होत नाही म्हणून त्यांना दुपारी उन्हात पळणं योग्य आहे का? हाही प्रश्न आहे। त्यामुळे सकाळच्या लवकरच्या तासातच ही धावण्याची शर्यत व्हायला पाहिजे असं मतही व्यक्त केलं जातंय।